जानू, मला तुझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर मला काही गोष्टी ट्रॅक बॅक कराव्या लागतील. आता त्या स्क्रीनिंगला आलेले बरेच जण त्या संक्रांती मेळ्यात मिळालेल्या पासवर आले होते, राईट? करेक्ट. पण मग जानूला तो पास कसा काय मिळाला असेल? एक मिनिट. स्टॉल्स, त्या इव्हेंटमध्ये कोणाकोणाचे स्टॉल्स होते? मला चीफ गेस्ट म्हणून जेव्हा बोलावलं तेव्हा त्यांनी स्टॉलची लिस्ट पाठवली होती. लक्ष्मी पीठ आणि गुळपोळी, भावना मिसळ, अनिका महाजन मोमोज, कमळी मोदक, देशमाने खण क्लोदिंग, सरवदे रानमेवा स्टॉल. ओके, आता यातल्या जानूच्या घरच्यांना भेटून थोडाफार अंदाज तर येईलच, पण बाकीच्या लोकांची माहिती कशी काय काढू? सोशल मीडियावर लोकांबद्दल माहिती मिळतेच. अनिका महाजन, कमळी मोहिते, ही काय भानगड आहे? बाकी सगळ्यांबद्दल सोशल मीडियावर काही ना काहीतरी माहिती दिसतेच आहे, पण त्या कमळीबद्दल काहीच दिसत नाही. साधा एक फोटो पण नाही आहे. काहीतरी गडबड आहे. असं कसं होऊ शकतं? एक मिनिट. कदाचित जानूने स्वतःचं नाव बदलून तर. Oh God. हा विचार मी का नाही केला? आता काही करून त्या कमळीपर्यंत पोचायला हवं. येस. पुस्तकं जरा आपण ए रोहित, इकडे ये. इकडे. हा? अरे काय आहे? तुम्ही फाटकी कापडे टाकताय. आपण समज करे करतोय की नाही? मग का तुमच्या घरी कचरा झालाय म्हणून इथे सगळं टाकताय? आपण गरजू लोकांना जे देतोय ते त्यांच्या उपयोगी यायला पाहिजे म्हणून करतोय की नाही? काय चाललंय तुमचं? ती माणसं जरी गरजू असली तरी ती माणसं आहेत हे लक्षात ठेवा. अगं पण कमळी, हे असे कपडे वापरणारे लोक गरजूच असतील ना, मग त्यांना अशा खराब झालेल्या गोष्टी दिल्या तर चालतीलच ना. त्यात काय होतं एवढं? रोहित, तुझ्याकडनं ही अपेक्षा नाही. काय बोलते तुला कळतंय का? त्यासनी काय चालेल ह्यापेक्षा आपण काय देतोय याचा विचार करायला पाहिजे. आपण उगं काय द्यायचं म्हणून काय बी द्यायचं का? आपण एखादी गोष्ट देतोय तर त्यामागची आपली भावना काय ही लई महत्वाची असते आणि ती भावना चांगलीच असली पाहिजे. कारण जसं आपण देतोय तसं जो घेणारा असतोय त्याला वाईट नाही वाटलं पाहिजे घेताना. उगं काहीतरी द्यायचं म्हणून द्यायचं असं नाही चालत. आपण कुणाच्या तरी भल्यासाठी करतोय हे ध्यानात ठेव. कमळे, अगं कमळे, शिक्षण मंत्री तुला भेटायला येत आहेत. काय? हो. ही आवरा. हे आवरून ठेवा तुम्ही बी. चल चल. अरे सगळे ऐका, सर आले, सर आले. चले, हे बघा. शिक्षण. अरे बघत काय बसलाय? टाळ्या वाजवा की. नमस्कार, मी विश्वंभर राजे शिर्के. साहेब अहो, तुम्हाच मी कोण ओळखत नाही. तुम्ही आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री. अहो गावाकडे असतानाच मी तुमचं लय भाषण ऐकलेत बघा. खरं मला तर पटनाच झालंय का तुम्ही माझ्या समोर उभा आहेसा. साक्षात शिक्षण मंत्री माझ्या समोर उभा आहे ती. कोल्हापूर का?
होय काय काय आणि तुमच्याकडेच की. साहेब लई धाडसाची पोरगी आहे ही. या सगळ्या मुंबईच्या गराड्यात तिने आपल्या कोल्हापूरची माती जपली आहे. खरं आहे शुभांकर, आपल्या भागातून आलेली माणसं भेटली ना की आनंदच होतो. आणि तुम्ही मुली धाडसानी मुंबईत येताय, शिकताय, खरंच अभिमान वाटतो तुमचा. थँक्यू साहेब. साहेब पर तुम्ही आज इथं असं अचानक म्हणजे मी GS आहे कॉलेजची. तुम्ही येणार आहे हे जर आधीच माहीत असतं तर काहीतरी कार्यक्रम ठेवला असता की नाही आम्ही. नाही, त्याची काही गरज नाही. खरं तर आम्ही मुद्दाम आलो वाटवाकडी करून, कोणालाही न सांगता. तुमच्या या हिरकणी वॉलबद्दल समजलं आणि मला असं वाटलं की एखाद्या कॉलेजमध्ये जर का असं गोरगरिबांच्या भल्याचं काम कोणी करत असेल तर जायला हवं, कौतुक करायला हवं. तुम्ही जे आत्ता बोलत होता ते मी ऐकलं आणि माझी 100% खात्री आहे ही आयडिया तुमचीच असणार, हो ना? होय साहेब, सगळं हिनंच केलंय. खूप छान काम करताय तुम्ही. हे असं ऐरागबळाचं काम नाही ते, कारण त्यासाठी मनामध्ये गोरगरिबांबद्दल आदर असावा लागतो, प्रेम असावं लागतं, दानत असावी लागते. आणि तुझं म्हणणं बरोबर आहे. जसं देणाऱ्या माणसाची दानत हा त्याचा मोठेपणा असतो ना, तसंच घेणाऱ्याला सुद्धा संकोच न वाटता जो दान करतो ना ते खरं दान. मुलांनो, आम्ही पडलो राजकारणी. चांगलं काम केलं, वाईट काम केलं, टीका होणारच. दुसऱ्याच्या भल्याचा जरी विचार केला ना तरी सतत आमच्यावर एक ठपका ठेवलेला असतो. आमचं राहू द्या, पण लोकांसाठी राबणारी, कष्ट करणारी मंडळी ना आजच्या घडीला फार अगदी बोटावर मोजणे इतपत आहेत. आणि असं जर का कोणी चांगलं काम करत असेल तर मला असं वाटतं की आपण खंबीरपणे त्या माणसाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे की असा विचार एका कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीच्या मनामध्ये आला. आणि तो विचार फक्त मनात नाही आला, तो विचार तिने प्रत्यक्षात उतरवला. तुम्हाला हे जे काही जेनझी वगैरे म्हणतात ना, त्यांना सांगा सगळीच मुलं तशी नसतात. काही चांगला विचार, चांगलं काम करणारी मुलं पण असतात तुझ्यासारखी. आम्हाला खात्री आहे आपला देश सुरक्षित पिढीच्या हातात जातोय. असंच काम करत राहा. तुझं नाव काय म्हणालीस? कमळी मोहिते. मगाशी कोल्हापूर म्हणालीस, गाव कुठलं? सिद्धटेक. आमचं गाव तुमच्याच मतदारसंघात येते. शिक्षण मंत्र्याच्या भागातली पोरगी अशीच असली पाहिजे. कोल्हापूरचं नाव काढलंस पोरी. ते म्हणतात ना जगात भारी. माच काय तवा, मातीचा गुण दिसायचाच की. खरंय कमळी, आता हे असंच चालू राहिलं पाहिजे. कसली पण गरज लागली बिनधास्त आमच्याकडे यायचं. हे अन्नपूर्णा कॉलेज आहे ना, हे आपल्या राज्यातलं एक महत्त्वाचं आणि नावाजलेलं कॉलेज आहे. तिथे जर का अशा प्रकारचा उपक्रम होत असेल तर बाकी ठिकाणी पण करता येईलच की. हा जो काही उपक्रम सुरू झालेला आहे तो तुमच्या सगळ्यांच्या मदतीने इथून पुढे सुद्धा कायम असाच चालू राहायला पाहिजे. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. साहेब, या उपक्रमाची मी नोंद करून घेतो. हे ना आपल्या विजन मध्ये बसणार आहे. म्हणजे काय होईल, बाकीच्या कॉलेजमध्ये हे राबवायला सोपं जाईल, होय नाही? तुम्हासनी बघून साहेबांच्या कन्या श्रावणी मॅडमांची आठवण झाली. त्या बी तुमच्यासारख्याच आहेत, जिद्दी आणि डॅशिंग. बरं चला, तुमच्या सगळ्या प्रवासाला माझ्याकडून लय लय शुभेच्छा. कधी बी काय बी लागलं की नाही कॉल करायचा. शुभंकर आहेच. हा.